केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी करण्यात आली 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती। राज आणि उद्धव ठाकरे या समीकरणावर सुद्धा राजकीय गणित अवलंबून असणार आहेत। तर भाजपने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत आमचाच महापौर होणार असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला। मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असंही राऊत म्हणाले। मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील असे एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल। भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे, टेकूची गरज तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत। टेकू शिवाय तुमचं अस्तित्व नाही। 2019 मध्ये सोनिया गांधींचा टेकू तुम्ही घेतला होता, शरद पवारांचा टेकू तुम्ही घेतला होता। जनतेनं देवाभाऊंना स्पष्टपणे बहुमत दिलंय।